आपण पालकचे भजे कसे करणार आहोत हे बघणार आहोत. चला तर आता रेसिपीकडे वळूया. आता आपण साहित्य बघून घेऊया. आपण 2 ते 3 चमचे ह्या साईजमध्ये आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पालकची पानं अशा प्रकारे आपण कट करून घेतलेली आहेत. पण हळद, लाल तिखट, ओवा आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत. ओवा असा हातावर मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाऊण चमचा हळद आणि पाऊण चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता आपण हे एकजीव करून घेऊया. आपण पाणी टाकायचं थोडंसं आणि हे एकत्र करून घ्यायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, लागत असेल तरच पाणीचं प्रमाण वाढवायचं, नाही तर पातळ पूर्ण नाही करायचं आपल्याला. प्रकारे आपण आता बेसन पिठाचे कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे पालक ह्यामध्ये असं एकत्र करून घ्यायचं. पूर्ण पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे. आता आपण हे डीप फ्राय करून घेऊया. हे किती व्यवस्थित असं वरती आलेलं आहे आता ते पान आपलं. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पण डीप फ्राय करून घेऊया. बघू शकता तुम्ही आता आपलं किती व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. अशाच प्रकारे आता आपण आपले सगळे भजे करून घेऊया. पालकची भाजी, आता तुम्हालाही माहिती आहे पालकची भाजी आपल्या शरीरासाठी किती हेल्दी आहे. आणि मुलं तर अशी पालकची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केलेली खात नाही. आणि बाहेर असं मस्त थंडगार हवा सुटली आहे. ह्या थंडीच्या दिवसामध्ये असे गरमागरम पालकचे भजे जर करून तुम्ही मुलांना दिले तर ते मुलं आवडीने खातील. आणि ते पटदिशी होणारी डिश आहे की त्याला खूप वेळही लागत नाही. तुम्ही 10 मिनिटात हे भजे करून मुलांना गरमागरम देऊ शकता.